काय रे, काय करू आला? काय नाही रे, मकाला पाणी द्यायचं ना. तव पैप जोड राहिले, मोटर चालू करायची आहे. अरे काय मकाच नाही लागला तो ऊस करायचा, जरा ज्यादा कमी पैसे होतील त्याचे काही. ऊस करायला काय नाही रे, पण ऊसाचं काय होतं, आपला ऊस टायमवर जात नाही. वर्षभर सांभाळायचा, परत कारखाने 2 महिने 3 महिने लेट नेते, आणि तोपर्यंत आपल्याला पाणी कमी पडेल असतं. तो जागेवर वाळून जातो, नाही तर मग पोंगळ्याच होत्या, वजन देत नाही, ते परवडत नाही. आणि मकाचं कसं आहे माहितीये का, 2-2.5 महिन्याचं पीक आहे. जरी शेवटला पाणी कमी पडलं तर जनावरांचा चारा म्हणून ती निघून जाते. पण मग ऊसाला कसं आहे, वजन द्यायचं टाइम आपलं पाणी संपून जातं. मग त्याला कुठून पाणी आणायचं? आणि राहिला विषय पाण्याचा, तर मग उन्हाळ्यात अशी परिस्थिती येते का वरून येते लोड शेडिंग. डिप्या चाला ते 4-4 5-5 तास, त्याच्यात मग सगळ्या एकाच टायमाला मग डीपीची फिजा जाते, आणि 2-2.5 तासात किती भरणं होणार आहे? पाणी असलं काय आणि नसलं काय, भरणं तेवढंच होतं. आणि आपल्याला तर उन्हाळ्यात पाणी राहत नाही, त्याच्यामुळे आपल्यासारख्याला पर्याय नाही. ज्यांना ज्यादा जमिनी आहे, त्यांच्या नदीवर गंगोन पाईपलाईन आहे, त्यांचं सगळं धकत. त्यांचे ऊस टायमवर जाते, मोठाले प्लॉट असते. आपल्या अर्ध्या एकरानं 1 एकराला कोण खातं? आपल्यासारखे असेच भुसार पिकं करायचे आणि चालून द्यायचे. कवर कोणाशी भांडतो आता? सगळं आपल्यासारख्याला सहन करणंच आहे.